सदरेवरी चंद्र सूर्याच्या शोभ झालेली हे पेरे भंडारे सदरेवरी चंद्र सूर्याच्या शोभ झालेली ढोल नगारे वाजत तुतारी आन उधान होळी म्हणाला अनजाने लोकाची वाढली दाटी थोड्या धान्याच्या दर्शनासाठी वाढता शिर घडाली मोठी मराठी राजधानी रायगडाला या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं या पोरक्या भूमीला आज छत्र लाभलं अन शिवराज माझ छत्रपती सोबले जय शिवराय। आज किल्ले शिवनेरीवर पोहोचलेलो आहोत। खरं तर शिवजयंती उत्सव समिती घाटकोपरमध्ये चा एक इतिहास होता की आतापर्यंत प्रत्येक जो शिवभक्त आहे त्याला अध्यक्ष म्हणून एक वेळेसच दरवर्षी अध्यक्षपदाचा मान मिळाला। मात्र माझं सौभाग्य आहे की मला यंदा दुसऱ्या वर्षी देखील या शिवजयंती उत्सव समिती घाटकोपरचं दुसऱ्यांदा अध्यक्षपद जे आहे ते या शिवभक्तांनी बहाल केलं आणि आजचा हा शिवजयंती उत्सवाला खऱ्या अर्थाने आमच्या सुरुवात झालेली आहे। आम्ही किल्ले शिवनेरी येथे आलेलो आहोत। किल्ले शिवनेरी येथून जी शिवज्योत दौड आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहे यामध्ये आज घडीपर्यंतचा रेकॉर्ड जो आहे तो सगळ्यात मोठा रेकॉर्ड झालेला आहे। आज 200 पेक्षा जास्त 220 पेक्षा जास्त शिवभक्त आणि तितक्याच जितकी शिवभक्त तरुण मुलं आहेत तितक्याच मोठ्या प्रमाणात महिला देखील या शिवज्योत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। खऱ्या अर्थाने पहाटे ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही पोहोचलो थोडा उशीर झाला होता कारण रस्ते थोडेसे खराब आहेत। मात्र खडतर प्रवास आहे, पुढचा प्रचंड ऊन आहे, मात्र शिवभक्तांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ज्वाला आहे आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने शिवज्योत जी आहे ती घाटकोपरमध्ये पोहोचेल आणि 17 तारखेला या शिवज्योत यात्रेचा भव्य दिव्य शिवरथ यात्रेमध्ये रूपांतर होईल, महाआरती ठिकठिकाणी होईल आणि खऱ्या अर्थाने हा शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा होईल। आज या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त सहभागी झालेले आहेत आणि प्रचंड आनंद सकाळपासून आपण पाहिला तर ठिकठिकाणी पारंपरिक वाद्य होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष होता। अत्याधुनिक पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे एलिमेंट्स या ठिकाणी त्यामध्ये सहभागी केले आणि खऱ्या अर्थाने या शिवज्योत यात्रेला सुरुवात झाली आणि त्याचा आनंद जो आहे तो प्रचंड प्रमाणात यावर्षी देखील द्विगुणित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं।